प्लीज लॉर्ड. आज सर्वांना ख्रिस्त या ठिकाणी आज आपण मन शांती आश्रम या भिंगार या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुंदर असं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. मन शांती आश्रम आणि या आश्रमाचे चालक आहेत न्यू सुवार्थ तारण मंडळ संचलित आणि अपंग दृढ व वृद्ध निराधार सेवा करणाऱ्यापैकी याचे संस्थापक अध्यक्ष आहेत माननीय देवाचे सेवक रेव्हरंट विजय पंडित सर. दीन दुबळ्याची सेवा करीत असताना आज आपण या गोष्टीची आपण माहिती घेत आहोत आणि या मनशांती आश्रमात आल्याच बोर्ड पाहिल्याच ताबडतोब मनाला अशी शांती वाटत आहे आणि या निसर्गरम्य असं वातावरण आहे. देवाचे सन्माननीय सेवक रेव्हरंट पंडित साहेब आणि त्यांची या ठिकाणी सुंदर अशी आपण दीन दुबळ्यांची सेवा करून या ठिकाणी रजिस्टर आहे आणि न्यू सुवार्थ तारण मंडळ संचलित अंध अपंग वृद्ध व निराधार सेवा केंद्र आहेत आणि याचे संस्थापक रेव्हरंट विजय के पंडित आपल्याला या ठिकाणी आहेत. या आश्रमाचे काही नियम आणि अटी आहेत आणि सुंदर अशी या ठिकाणी आपण वातावरण पाहत आहोत आणि मी या ठिकाणी देवाचे सेवक रेव्हरंट अशोक पटकर यांचे समवेत आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहात की मन शांती याच्यामध्ये आज आपल्यामध्ये देवाचे हे लोक आहेत. काही लोक केवळ म्हणतात की देवाची सेवा केली म्हणजे ते देवाचे सेवक आहेत, परंतु आज देवाची सेवा करणारे जे आहेत प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेलं आहे की मी सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करण्यासाठी आलेलो आहे आणि खरोखर याचं जिवंत उदाहरण आमचे रेव्हरंट पंडित साहेब आता या ठिकाणी आहेत आणि हे सेवा स्वतःची करून घेत नाहीत तर हे सेवा करण्यासाठी परमेश्वराने पाचारण केलेलं आहे आणि ते स्वतःहून सेवा या ठिकाणी करत आहे. म्हणून परमेश्वरच्या नावाला मी सर्व सन्मान आदर गौरव देतो आणि या ठिकाणी पाहतात की आमचा बंधू या ठिकाणी आहे ज्या परमेश्वराने त्यांना सांभाळण्यासाठी एका महान सेवकाची निर्मिती केलेली आहे. त्या ठिकाणी आमच्या काही बहिणी आहेत, काही आजी आहेत आणि खरोखर वृद्ध देखील या ठिकाणी आहेत आणि काही जण त्या ठिकाणी थोडस जेवणाचा कार्यक्रम तर आहे त्याच्यामुळे काही लोक या ठिकाणी तुम्हाला दिसत नसतील, परंतु सुंदर अशी या पडवी भव्य ठिकाणी या ठिकाणी केलेली आहे. सुंदर असा पाण्याचा हौद या ठिकाणी आहे, राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. तिकडे आतमध्ये पाहिलं तर सुंदर अशा आपल्या सर्वसाधारण घरामध्ये जे काही कोट पलंग नसतात ते आज देवाच्या सन्मान्य सेवकांनी जसं मला स्वतःला लागतं तसं माझ्या ख्रिस्तात पाहतायत आणि मी रेव्हरंट पंडित साहेबांना मी विनंती करेल की खूप मोठ्या कष्टातून सोबळातून स्वतःच्या खर्चातून शिपाईगिरी करणारा कोण आहे असा प्रश्न शास्त्रामध्ये देखील आहे, परंतु या ठिकाणी ज्वलंत उदाहरण आहेत. हे परमेश्वरचे जिवंत शिपाई आहेत आणि ह्या गोष्टी ते करत आहेत आणि म्हणून मी विनंती या ठिकाणी आपल्यामध्ये पंडित साहेब आहेत आणि मनशांती या आश्रमामध्ये आज ते संस्थापक संचालकच नव्हे तर सर्व प्रकारच्या गोष्टी ते स्वतःहून करत आहेत आणि खरोखर मी परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आज आपण त्यांची छोटीशी मुलाखत घेऊया आणि मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो की सर आपल्याला एक प्रश्न आहे की ही जी मनशांती आहे ती आमच्या परिवारामध्ये नाही परंतु या ठिकाणी जे मनशांती वृद्धाश्रम तुम्ही केलेला आहे तर ही प्रेरणा तुम्हाला कुठून आणि कशी प्राप्त झाली? मला ह्या ठिकाणी मी जवळजवळ 30 ते 35 वर्ष मी रेव्हरंट या पदावरती काम करीत आहे आणि खरोखर देवानी मला पहिल्यापासूनच असं दाखवलं गोरगरीब अनाथ लोकांची सेवा करावी, परंतु त्यावेळेस माझ्याजवळ पैसा नव्हता. मी देवाला खूप दिवसापासून प्रार्थना करीत होतो आणि ह्या ठिकाणी मी खरोखर भिंगार डेअरी फार्मच्या रोडला मी या ठिकाणी 20 गुंठे जागा घेतली आणि काम नोकरीवर असताना जागा घेऊन या ठिकाणी ठेवली होती आणि जागा घेऊन हळूहळू ती डेव्हलप करीत गेलो. जसा जसा मला माझ्या नोकरीतून माझ्या खरोखर परिवारातून जो मला पैसा निर्माण झाला तो सर्व पैसा मी या ठिकाणी लावला. या ठिकाणी मी खरोखर छोटंसं चर्च बांधलं, या ठिकाणी मला राहण्यासाठी मी छोटंसं माझं पत्र्याचं घर बांधलं. त्याचप्रमाणे नंतर मी देवाला मागत होतो, देवा माझी इच्छा एकच आहे का गोरगरीब अनाथ लोकांची मला सेवा करायची आणि मला सेवा करण्यासाठी मला तू या ठिकाणी जे अनाथ लोक आहेत ह्या लोकांना राहण्यासाठी तुम्हाला निवारा दे. आणि खरोखर परमेश्वरांनी मला माझे 35 वर्ष मी अम्युनिशन फॅक्टरी या ठिकाणी सर्व्हिस केली आणि मी रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर मला 20-22 लाख रुपये मिळाले आणि ते 20-22 लाख रुपये मी या ठिकाणी अनाथ आश्रम बांधण्यासाठी तो सर्व पैसा खर्च केला आणि गोरगरीब अनाथ अंध अपंग निराधार लोकांना राहण्यासाठी मी या ठिकाणी व्यवस्था केली आणि खरोखर परमेश्वरांनी मला खूप आशीर्वादित केलं. परमेश्वर मला या वयस्करपणामध्ये परमेश्वर मला सांभाळीत आहे, माझ्या परिवाराची काळजी घेत आहे, माझी काळजी घेत आहे आणि या ठिकाणी माझे खरोखर जे आज माझे अपंग बंधू आहेत, काही माझ्या अंध बहिणी आहेत,
परमेश्वर त्यांनाही सांभाळीत आहे, त्यांची काळजी घेत आहे आणि अनाथ लोकांना खरोखर या ठिकाणी अन्न, वस्त्र आणि निवारा या ठिकाणी त्यांना मिळाला. त्याच ठिकाणी मी त्यांच्यासाठी खरोखर पाण्याची मुबलक सोय उत्पन्न करून दिलेली आहे. त्या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी चांगल्या प्रकारचे कॉट आहेत, गादी आहेत, त्यांना खरोखर त्यांना उशा आहेत. त्याचप्रमाणे त्यांना ह्या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था केली. लेडीज टॉयलेट वेगळे आहेत, जेंट्स टॉयलेट वेगळे आहेत. त्यांना त्या ठिकाणी आंघोळीची व्यवस्था आहे, 24 तास पाण्याची व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे लेडीजचा विभाग वेगळा केलेला आहे. लेडीजसाठी बी त्यांना कॉट आहेत, पलंग आहेत, गाद्या आहेत, उशा आहेत, त्यांनाही व्यवस्था सुविधा दिलेली आहे. आणि या ठिकाणी आपण घरामध्ये जसं राहतो, घराच्या पेक्षाही परमेश्वरांनी यांना चांगल्या प्रकारची सुविधा उत्पन्न करून देण्यासाठी परमेश्वरांनी मला जो काय पैसा होता तो दिला आणि मी त्यांच्यासाठी सर्व पैसा खर्च केला. परमेश्वर खरोखर या पैशावर आशीर्वाद दिला. त्या ठिकाणी मन शांती, खरोखर आम्ही शांतीची अपेक्षा करतो आणि ही शांती कुठे मिळेल. आणि खरोखर परमेश्वरांनी सांगितलं तू या आश्रमाला मन शांती या नाव दे, कारण या ठिकाणी येणारा गोरगरीब अनाथ या ठिकाणी आल्यानंतर त्याला शांती मिळेल, त्याला आशीर्वाद मिळेल आणि त्याच्या जीवाला सुख लागेल. खरोखर परमेश्वरांनी या ठिकाणी हे मन शांती नाव मला परमेश्वरांनी सुचवलं, हे नाव ह्या आश्रमाला दिलं. हा आश्रम चालू झालेला आहे आणि खरोखर या आश्रमाला आता जे अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची व्यवस्था झालेली आहे. परंतु या लोकांना जगवण्यासाठी आम्ही खरोखर जे आमचे पास्टर लोक आहेत, जे काही मान्यवर लोक आहेत, जे खरोखर देवानी चांगला त्यांना देण्याचं दान दिलेलं आहे, अशा लोकांकडे आम्ही जातो आणि त्यांना आम्ही सांगतो प्रभूच्या कार्यासाठी. त्याचप्रमाणे जे अनाथ लोक आहेत त्यांच्या कार्यासाठी थोडीशी अन्नधान्यासाठी मदत करा. परमेश्वर निश्चित तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर तुमच्याही परिवाराला सांभाळील आणि या आश्रमाची देव वाढ करील आणि या लागणाऱ्या गरजा आमच्याकडून ह्या देव पूर्ण करील आणि देव निश्चित कसल्या प्रकारची कमतरता पडू देणार नाही. खरोखर मी एकच आवाहन करतो, जे कोणी मान्यवर आहेत आणि जे प्रतिष्ठित आहेत, देवाचे सेवक आहेत, अशा लोकांनी खरोखर भरभरून या आश्रमासाठी अन्नधान्यासाठी खरोखर मदत करावी. हीच माझी परमेश्वराला प्रार्थना आणि इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. या ठिकाणी मनशांती आश्रम मध्ये आहोत आणि या ठिकाणी आमचे बुजुर्ग आहेत. दादा, तुमचं नाव काय? प्रभाकर आनंदा घोरपडे. प्रभाकर आनंदा घोरपडे. तुम्ही किती दिवसापासून आज इथं? आता 15 वर्ष झाले. जवळपास 15 वर्ष झालेले आहेत असं ते सांगतायत. बरं, इथली व्यवस्था कशी, कसं वाटतंय तुम्हाला या ठिकाणी? कुठंच नव्हते, आता इथं आहे. शांती वाटते का? मन शांती आहे का? आहे. काय काय भेटतं इथं? इथं काय जेवायला भेटतं, कधी पण चहा असतो, कधी जेवण, चहा, मोकळं, आंघोळ वगैरे सगळं, लाईटची व्यवस्था आहे, पाण्याची, सगळ्या गोष्टीची व्यवस्था आहे. जेवण कसं काय, भारी का? आजचं जेवण भारी होतं का? आजचं छान होतं. छान होतं. या ठिकाणी आई आहेत आणि मी आईशी सुद्धा बोलू इच्छितो. आई, तुम्ही या ठिकाणी किती दिवसापासून आहात? मला येऊन 8 दिवस झाले. या नवीन आलेल्या आहेत आणि त्यांना 8 दिवस झाले. तुम्ही इथं का आल्यात? मनाला शांती मिळावी मनाला, आणि देवाच्या चरणी इथे राहावं, यांचं आश्रम पाहावं. इथे राहण्यासाठी इतकी उत्तम व्यवस्था आहे. घरच्यासारखं जेवण, पाणी, लाईट, सर्व व्यवस्था. देव पाळक आणि सिस्टर आहेत त्या आमच्या मम्मी पप्पासारखे आहेत. इतके सुंदर आहे. मी किती आश्रम पाहिले पण मला कधीच अशी शांती आणि समाधान भेटलं नाही. इथे म्हणजे आपलं घर, आपल्या घरच्या सारखं इथे आम्हाला ठेवतात. म्हणजे नावाप्रमाणे आहे मन शांती. मन शांती खूप सुंदर आहे. मला आवडलं नाही तर मी निघून जाते, पण मी इथे आले ना, पाहिलं, दुसऱ्या दिवशी मनाला समाधान वाटलं आणि मी माझा निश्चय केला की मी इथेच राहणार. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. आईशी देखील आपण आता गप्पा मारणार आहोत. आई, तुमचं नाव काय? माझं नाव आशा योहान जाधव. आशा योहान जाधव. किती दिवसापासून येत तुम्ही? मी इथं 10-15 दिवस जेवते, खावते, आंघोळ पाणी सगळी सोय. काय इथं बरं वाटतं का? एकदम छान. म्हणजे नावाप्रमाणे शांती आहे का? हो, आहे. वरवर एका मनातून आहे मनातून. आणि घरी असत्यातून, घरी असल्यावर मनातून असते का वरवर? आहे का नाही? सुना आल्या एकाला दाखवायसाठी शांत वरवर दाखवावं लागत, आहे का नाही? आतून पण इथं आतूनच आहे का? आतूनच शांत. क्या बात आहे. आपण या ठिकाणी आईची मुलाखत घेतलेली आहे. ते म्हणतात का बाबा घरी जर राहिलं तर वरून शांती दाखवावं लागत, नावेला झाली, परंतु इथं मनातूनच शांती, जसं नाव आहे तसं. क्या बात. आता इथं देखील ताई आहेत आणि त्या मांडीकुटे घालून बसलेल्या आहेत. आता मलाही त्यांच्या संग मांडीकुटे घालून मी पोचतो. आणि ताई, आपलं नाव काय? मारिया भाऊ गायकवाड. मारिया भाऊ गायकवाड यांचं नाव आहे. किती दिवसापासून येत आहेत? मी
जसं हे सुरू झालंय तसं मी म्हणजे माझा पहिलाच नंबर आहे. हा म्हणजे या मनशांतीमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले मनाला शांती भेटणारी व्यक्ती, हा एक चांगल्या व्यक्तीशी मला बोलायला भेटत आहे. या मनशांती आश्रमातल्या पहिले व्यक्ती आहेत की त्या म्हणतात की मी पहिल्यापासूनच आहे. आणि खरोखर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला कसं वाटतंय? मला असं वाटतं म्हणजे मी आश्रमात आहे असं नाही वाटत, मी असं वाटतं मी घरीच आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. त्या म्हणतात की मी आश्रमात आहे असं वाटतच नाही, मी घरी असं वाटतंय. क्या बात आहे. अहो आम्ही घरी राहून आम्हाला असं वाटतं आश्रमात जावं काय, कारण घरात मन शांती नाही ही वस्तुस्थिती आहे. विरोधात लढतील आणि ही बहीण चक्क म्हणते की मला घरी असल्यासारखं वाटतंय, आम्हाला घरीच शांती नाही. तरी तुम्हाला इथं कसं वाटतंय? शांत वाटतंय, घरी असल्यासारखं वाटतंय? मला असं वाटतं सगळे माझे घरचेच आहेत. हा बरं, मला एक प्रश्न विचारायचा आहे. या ज्या मनशांती आश्रमाचे जे संस्थापक अध्यक्ष फाउंडर देवाचे सेवक सन्माननीय पंडित साहेब आहेत, तुमची कशी काळजी घेतात? एकदम म्हणजे मुलीसारखी. मुलीसारखी काळजी घेतात. म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला. आता मी पाहत आहे आई ताईचा जर हात बघितला ना, आताच बिर्याणी खाल्लेली म्हणजे आणि अजून हातही धुतलेला नाही आणि बिस्लरीचं पाणी आणि एकदम ॲक्वागार्डचं पाणी. क्या बात आहे. सुंदर अशी उत्तम व्यवस्था या ठिकाणी. सलट आहे त्या पाळे साहेबांना जो सर्वस्व विकून व्यापार केलेला आहे. जसं की एखादं वस्तू अशी आहे, बायबल सांगतं की कोणा एकाला अशी वस्तू भेटली की त्यांनी ती सर्वस्व विकलं ती घेऊनच टाकली. आज मला खऱ्या अर्थाने असं वाटतं की सेवा जर करायचं असलं ना, सर्वस्व मीपणा, आमपणा, गर्व, अभिमान, व्यर्थ पुशरकी, लबाडकी, जगातला लाभ, नफा, तोटा काय असेल ते जर आपल्यातून जाईल ना, तेव्हाच कुठंतरी आपण स्वर्गाच्या राज्याकडे चाललो असं वाटेल. ताई या ठिकाणी खरोखर तुमच्याशी खूप आनंद वाटला. तुम्ही पहिलेच कॅन्डिडेट आहात आणि खूप खूप धन्यवाद. परमेश्वरचे आभार मानूया. आता समजा तुम्ही आजारी पडलं तर काय करता? ते इलाज पण करतात. दवा आणि दुवा, प्रार्थना आणि दोन्ही दवाखाने होतात, आहे का नाही? इंजेक्शन पण आणि देवाकडे प्रयत्न पण. मग हे तर देवाचं काम आहे. आणि प्रभू येशू या जगामध्ये येऊन तो म्हटला की मी सेवा करायला आलो नाही तर सेवा करून घ्यावायचं आलो नाही तर सेवा करायला आलेलो आहे. आणि आज खरोखर तुमचे जे आमच्या सर्वांचं एक देवटनेव ठेवलेले दिव्याप्रमाणे पंडित साहेबांचा जे उपयोग करतायत. धन्यवाद. परमेश्वरच्या नावाचं गौरव करूया. दोघांच्या मधोमध बसलेलो आहे मी आणि या ठिकाणी दादा पण आहेत, इकडं ब्रदर बंधू पण आहेत, तिकडं पण आमचे दादा आहेत. तर दादा तुम्ही किती दिवसापासून आहे तिथं? मी सुमारे 1.5 महिन्यापासून. 1.5 महिन्यापासून. मोठा आवाज. 1.5 महिन्यापासून मी आहे इथे. इथं कसे आले तुम्ही, म्हणजे कशा प्रकारे, काय कारण काय? रेव्हरंड विजय पंडित आमच्या परिचयाचे होते, वाघमारे ब्रदर्सचे. तर त्यांनी माझी अडचण ओळखली. मला आई वडील नाही, मी निराधार आहे. आणि मग त्यांना मी रिक्वेस्ट केली, ते म्हणले आमच्या आश्रमात तुम्ही मनशांतीचा अनुभव पण घेऊन पहा. क्या बात आहे, क्या बात आहे. स्तोत्र 27:10 मध्ये म्हटलं माझ्या आईबापांनी मला सोडलं तरी परमेश्वर मला जवळ करील. आणि खरोखर हे वचन दादा या ठिकाणी उपस्थित दिलं. मला आईबाप नाही परंतु परमेश्वरला तुमची काळजी होती आणि एक आईबापाप्रमाणे एक देवाच्या सेवकाने त्याचा उपयोग करून घेतला. पण पास्टरांचे खरोखर सॅल्यूट. आणि खरोखर दादांचा अनुभव एका शॉर्टकट मध्ये सांगितलं की ज्यांना आधार नाही त्यांच्यासाठी मनशांती आहे. आणि लाईट आहे, निवारा आहे, अन्न, वस्त्र, निवारा. लोक काही कपडे आणून देत आहेत, क्या बात. ते आम्ही शॉर्टिंग करून, बंधू बहिणी आहेत, सर्व म्हणजे व्यवस्थित आहे. म्हणजे या ठिकाणी तुमची शारीरिक काळजी घेतली जाते. अन्न, वस्त्र, निवारा ही जी आपली शारीरिक गरज आहे. आणि देवाचं वचन यामध्ये आम्हाला सांगतं की तुम्हाला कॅमेरा करून मी विनंती करेल पटेल साहेबांना की खरोखर या दादांशी आपण मुला घेऊ. दादा तुमचं नाव काय? रमण दिवाण पाटील. आणि तुमचं वय किती असेल साधारण? माझं 40. तुम्ही हे काय 33 वर चालतंय. तुम्हाला आता चालतंय. तुमच्या कुटुंबाची कशी एकंदरीत परिस्थिती आहे? गरिबीच आहे. पण मी इथं फक्त माहिती जॉबसाठी आलेलो आहे. थोडंसं म्हटलं इथं निवारा घेऊया, त्यांनी आश्रय दिला. म्हणजे ज्या ठिकाणी निवारा आहे, निवाऱ्याची गरज आहे, या ठिकाणी मनशांती आश्रम अहमदनगर मध्ये बरोबर रेव्हरंड विजय साहेबांच्या, पंडित साहेबांच्या इथं तुम्ही या ठिकाणी थांबलेला. तुमची काळजी घेतली जाते? खूप चांगली काळजी घेतली जाते. या ठिकाणी पाहिलं की आपण सुरुवातीलाच सांगितलं की अपंग, अंधत्व, निराधार, ज्यांना कुणाचा आधार नाही, वृद्ध किंवा जे कुणी रंजले गांजलेले आहेत, ज्याशी म्हणे जो आपुले
आणि या वचनाप्रमाणे आज पंडित साहेबांच्या आपण या मनशांती आश्रमामध्ये भेट घेतलेली आहे. निश्चितच परमेश्वर या आश्रमाला अधिक आणि अधिक उन्नती करो आणि स्वयंस्फूर्तीने अनेक लोकांनी या आश्रमासाठी सहकार्य करावं अशी मी देखील परमेश्वरच्या चरणी प्रार्थना करू इच्छितो. विशेष म्हणजे इथे येण्याचं कारण काय माझ्या देवाचं घर आहे असं. संजय रतन क्षेत्र दादांचं नाव आहे. तुम्ही किती दिवसापासून इथं आहात? 3 महिने झाले. मग इथं कसं आहे वातावरण? आणि तुम्ही इथं नेमकं कशा पद्धतीने आलेला आहात? म्हणजे आधार कोणाचा नाही, तुमच्या परिवाराची तर थोडीशी तर परिवार आहे तुम्हाला? नाही, म्हणजे ज्यांचा परिवार नाही त्यांच्यासाठी मनशांती आश्रम हा या ठिकाणी देवाने उघडलेला आहे आणि त्याचं संचालन करण्यासाठी देवाकडून एक निरोप पाठवलेला आहे. त्यांचं नाव आहे रेव्हरंड विजय पंडित. बरोबर ना? देवाचे सेवक विजय पंडित. हा बरोबर ना. तर मग त्यांनी या ठिकाणी ही व्यवस्था केलेली आहे. सर्वांना ते व्यवस्थित सांभाळतात. इकडे सर्व प्रकारचे छोटे छोटे रूम आहेत. तिकडे एक ऑफिस आहे आणि तिकडच्या बाजूला एक रिअल हिरो ज्याला म्हणतात ना, सत्य हिरो त्या हिरोची आज आम्ही वेळ गाठ पडलेली आहे. आम्ही विनंती करेल की आपण पुन्हा एक वर त्या हिरोंकडे जाण्याचा प्रयत्न करूया. देवाच्या नावाला गौरव सन्मान असो. पुन्हा एक वर आपण या सर्व गोष्टीची पाहणी करत या ठिकाणी देवाने पाठवलेल्या सेवकाचे पुन्हा एक वार आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मी त्यांना विनंती करेल, या ठिकाणी एक पत्ता दिलेला आहे, मनशांती आश्रम, न्यू सुवार्ता तारण मंडळ संचलित, अंध अपंग वृद्ध निराधार सेवा केंद्र. संस्थापक अध्यक्ष आहेत रेव्हरंड विजय के पंडित, संचालक आहे विजय के पंडित. त्यांचा या ठिकाणी परमेश्वरच्या नावाला गौरव सन्मान देत असताना मी त्यांना शेवटची विनंती करेल की तुम्ही काही आवाहन करू इच्छित आहात का? खरोखर आमचं या ठिकाणी भिंगार डेअरी फार्मर रोड अहिल्यानगर या ठिकाणी मनशांती आश्रम खरोखर या ठिकाणी आम्ही चालू केलेला आहे. गोर गरीब अनाथ दीन दरिद्री अंध अपंग निराधार असे जे लोक आहेत यांच्यासाठी विनामूल्य आम्ही या ठिकाणी सेवा केंद्र चालू केलेलं आहे. ज्या ज्या बहिणी ज्या जे भाव खरोखर आज त्यांना आधार नाही, जे खरोखर निराधार आहेत असे तुमच्या पाहण्यात असतील, तुमच्या जवळच्या असतील, खरोखर तुमच्या संपर्कामध्ये असतील, अशा लोकांना तुम्ही या ठिकाणी आणून घाला. त्यांची या ठिकाणी विनामूल्य सेवा करण्यात येईल आणि खरोखर या सेवेसाठी खरोखर तुमचाही हातभार पाहिजे म्हणून तुम्ही अन्नधान्याच्या रूपाने, काही पैशाच्या रूपाने, काही वस्तूच्या रूपाने तुम्हाला ज्या काही गोष्टी तुम्हाला देव सुचविल त्याप्रमाणे तुम्ही आश्रमाला मदत करा. ही तुम्हाला खरोखर आमची कळकळीची विनंती आहे. परमेश्वर निश्चित तुमच्या ह्या विनंत्या देव पूर्ण करील. देव तुम्हाला आशीर्वादित करील आणि ह्या लागणाऱ्या गरजा तुम्ही आमच्यात जर भागवल्या तर देव निश्चित तुमच्या परिवाराला चांगल्या प्रकारे सांभाळील आणि देव त्याची खरोखर जाणीव स्वर्गाच्या राज्यात ठेवल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरच्या नावाला खरोखर मनशांती आश्रमामध्ये येऊन खरोच मनाला शांती भेटलेली आहे. धन्यवाद दादा. या मनशांती आश्रमाबद्दल देवाने तुमच्यामध्ये जी आत्म्याची प्रेरणा ओतून तुम्ही तुमचं सर्वस्व झोकून या केलेल्या मनशांती आश्रमाचे खरोखर आम्ही पाहणी केलेला असताना आज आम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही दाखवल्या त्या आम्ही स्वतःच्या नेत्रांनी पाहिलेल्या आहेत आणि मी प्रत्येक बहिणीची, भावाशी, वडिलांशी चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेमधून ते म्हणत आहे की आम्ही घरच्या जशा प्रकारे काळजी घेतात ना अशाच प्रकारची काळजी, त्याहीपेक्षा उत्तम काळजी या ठिकाणी घेतल्या जाते आणि आमच्या सर्व अन्न वस्त्र निवाऱ्याची काळजी घेतल्या जाते. थोडंसं काही समजा शारीरिक विकार असेल तर त्याच्याबरोबर आम्हाला दवाखान्यामधून काही मेडिसिन, काही इंजेक्शन, मोठं काही असेल तर मोठ्या हॉस्पिटलमध्ये, सिव्हिल सारख्या ठिकाणी जाऊन त्याची हे घेऊन जातात. त्यांच्या जाण्या येण्यासाठी रिक्षा आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या मनोरंजनासाठी पाहिलेली आहे. त्यांच्या सुंदर अशा गाद्या, पडदे ती उत्तम आहेत. ज्या आमच्या गाद्या आणि पडदे सण टू सणालाच धुतले जातात परंतु इथे एकदम क्लिअर दिसलेले आहेत. आणि म्हणून मी विनंती करेल की या ठिकाणच्या प्रतिक्रिया पाहून असं वाटतं की बाबा आता मला घरचे सगळे असून मलाच आश्रमात यावा का काय, कारण मला घरच्यापेक्षा ना खरोखर इथंच मनशांती वाटते. टेन्शन नाही, ताण नाही, दबाव नाही. आणि म्हणून मी विनंती करतील, आज जोडून नम्र विनंती आहे की या ठिकाणी तुम्ही मनशांती आश्रमाला भेट द्या.
या ठिकाणी तुमचं स्वागत आहे. संचालक विजय के पंडित साहेब आहेत, देवाचे सन्माननीय सेवक देखील आहेत, उत्तम आराधक आहेत, उत्तम प्रचारक आहेत, उत्तम सुवार्थिक आहेत आणि उत्तम उपदेशक देखील आहेत. आणि त्याचबरोबर सामाजिक जाण ठेवणारे, तळागाळातून मनातून काम करणारे तळमळीचे देवाचे सेवक आहेत. ज्यांना कुणाला आत्म्याच्या प्रेरणेने होईल त्यांनी कृपया या ठिकाणी मन शांती आश्रम या ठिकाणी स्वतः येऊन या ठिकाणी व्हिजिट द्यावी, भेट द्यावी. आणि जर देवाचा आत्मा तुम्हाला सुचवित आहे तर निश्चित अन्न, धान्य, द्रव्य, धन, त्याचबरोबर काही संसार उपयोगी जे खाण्याच्या ज्या वस्तू असतील त्या तुम्ही देऊन या आश्रमात तुमचा सहभाग नोंदवू शकता. आणि तुमच्या प्रार्थनेत जर देवाचे सन्माननीय सेवक असतील, नाही येता आलं तर कमीत कमी प्रार्थनेत आठवण ठेवा की देवाने अद्भुतरित्या स्वर्गीय भांडारातून या गोष्टी पुराव्यात. आणि जर देव तुम्हाला प्रेरणा देत असेल, तुम्ही सगळं काही देऊ नका. विधवेने 2च टोल्या टाकल्या, मोठमोठ्या थैल्या टाकल्या नाहीत, पण त्या 2 टोल्या परमेश्वरने आशीर्वादित केल्या. तुमच्या 2 टोल्या या आश्रमासाठी, तुमच्यासाठी सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या असतील. कारण तुम्ही जर का इथं आले तर माझ्या माहितीप्रमाणे निश्चित अर्थाने तुम्हाला मन शांती इथून मिळेल आणि जात असताना हीच शांती तुमच्या घरात राखण्याचा तुम्ही देखील प्रयत्न करणार. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद. पुन्हा एक वर पालक साहेब तुमचे मी मनापासून आभार मानतो. आणि या मन शांती जे तुमचा आश्रम आहे या ठिकाणी खरोखर देवाचं वसतिस्थान आहे. इथं देव आहे, देवाची उपस्थिती आहे, म्हणून इथं सर्व गोष्टीला विशेष करून मनाला शांती मिळत आहे. पुन्हा एक वर देवाची इच्छा असल्यास आपली भेट होईल आणि होता येईल तितका शेअर व्हिडिओ करा. आणि मी सांगेल की प्रत्येकाने आत्मीयाने खरेपणाने या गोष्टीसाठी जी गरज आहे त्या गरजेसाठी मदत करा. देव तुम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देऊ. प्रेज लॉर्ड. सलाम. जय ख्रिस्त. जय मशिकी. जय भीम. नमस्कार.